बहुत मेहनत किया मैंने अपने सारे डायलॉग्स के ऊपर टीचर के साथ केदार जी। एंड हाँ, सो आई होप कि एवरीवन विल एन्जॉय इट, और कि मतलब अभी और मराठी फिल्म्स भी बरोबर करूँगी। बरोबर. रोल भी बहुत अच्छा लगा मुझे। फिर ऑफिस में मिलके उन्होंने एक बहुत प्यारा सा प्रेजेंटेशन दे दिया, एकदम ऐसा एनिमेटेड स्केचेस, पूरा कहानी सब दिखा दिया मुझे। आता फक्त अपेक्षा एवढी आहे की 31 तारखेपासून चित्रपटगृहात सगळ्यांनी गेलं पाहिजे. ती एवढं सगळं मी बोलले आणि तिला म्हणाले हेच तर इलू इलू आहे. क्या बात है, क्या बात है. वा. लाईक ह्या जॉनरचा खूप काळानंतर एक फिल्म येते असं मला वाटतं. सो आय थॉट की खूप रिफ्रेशिंग असेल एका ऑडियन्सला हे बघायला. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. दिवसाची सुरुवात झाली आहे, आमच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण दिवसाची सुरुवात यापेक्षा गोड कशी होऊ शकते? उदाहरण आहे इलुलू चित्रपटाच्या सगळीच टीम पहिल्यांदा सोबत आहे. म्हणजे जेवढे पण पेअर आहेत, ज्यांच्या अवतीभोवती चित्रपट फिरतोय, ज्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय, हे सगळे गोड कलाकार पहिल्यांदा सोबत आहेत. आणि त्याच कलाकारांसोबत आपण इंटरव्ह्यू असा नाही, आपण नॉर्मल गप्पा मारणार आहोत. ट्रेलर लॉन्च 16 झाला आहे, टीजर आपल्याला बघायला आला आहे, म्युझिक लॉन्च 16 खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. यानंतरची जी गोष्ट असते ना, ती सगळ्यात महत्त्वाची असते, कारण का त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी अशा एकूण अशा बाहेर आलेल्या असतात. माझ्यासोबत इलुलू चित्रपटातील सगळे गोड कलाकार आहेत. सगळे पहिल्यांदा पेअरमध्ये बसले तसं बोलायला काय हरकत नाही, कारण का ह्याच दिवशी सगळे सोबत होते. कारण की म्युझिक लॉन्चला काही कलाकार नव्हते, ट्रेलर लॉन्चला सुद्धा आपले काही कलाकार नव्हते. सुरुवात मी एली तुमच्यापासून करतो. मराठी चित्रपट है तो मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तुमचं पदार्पण आहे, आपका फर्स्ट मूवी है. कितना ब्लेस्ड लगता है कि चलो नए साल की शुरुआत हो चुकी है और वो भी मराठी मूवी से. बहुत ब्लेस्ड फील कर रहे हो। मैं बहुत ग्रेटफुल हूँ, बहुत खुश हूँ कि मैं मराठी सिनेमा में आ रही हूँ, क्या बात है. कि मैंने एक मराठी फिल्म किया है। क्योंकि मतलब जिस सिटी में मैं रह रही हूँ, आई मीन इट्स लाइक महाराष्ट्र, मुंबई, आमची मुंबई। हाँ. सो हाँ, मैं बस बहुत एक्साइटेड हूँ कि मतलब लोग इलो इलो 1998 को देखेंगे और मतलब एंजॉय करेंगे और अच्छा लगेगा मेरा मराठी सुन के, क्योंकि मैंने सारे डायलॉग्स खुद क्या बात है. डब किया है। क्या हाँ, बात है. मतलब बहुत मेहनत किया मैंने अपने सारे डायलॉग्स के ऊपर टीचर के साथ केदार जी। एंड हाँ, सो आई होप कि एवरीवन विल एन्जॉय इट, और कि मतलब अभी और मराठी फिल्म्स भी बरोबर करूँगी, बरोबर. क्योंकि मतलब मेरा एक्सपीरियंस बहुत बढ़िया रहा। नक्कीच. एन्जॉय किया मैंने। सो या डायरेक्टर के बारे में आपको पूछना चाहूँगा, जी क्योंकि डायरेक्टर अजिंक्य का भी फर्स्ट मूवी है जी मराठी मूवी. जी। तो एक एक्टर को ना डायरेक्टर जब उसके हिसाब से डायरेक्टर करता रहता है, किस मूवी का भले या फिर सीरियल का हो गए. ओह अच्छा, हाँ, सॉरी। तो एज अ एक्टर हाँ। आपको कौन सी खूबी लगी अजिंक्य के बारे में या फिर उसके डायरेक्टरशिप के बारे में कि चलो जिस मूवी में काम करो उस मूवी का डायरेक्टर भी उतना ही दमदार है. हाँ, मुझे ये एक तो मुझे अच्छा लगा कि स्क्रिप्ट बहुत मतलब बढ़िया था, बहुत सुंदर स्क्रिप्ट है। मतलब सारे एलिमेंट्स हैं स्क्रिप्ट के अंदर। रोल भी बहुत अच्छा लगा मुझे। फिर ऑफिस में मिलके उन्होंने एक बहुत प्यारा सा प्रेजेंटेशन दे दिया, एकदम ऐसा एनिमेटेड स्केचेस, पूरा कहानी सब दिखा दिया मुझे, और फुल ऐसा सिंसियरिटी एंड कॉन्फिडेंस के साथ बताया है। तो पता नहीं, एक होता है ना एक ऐसा गट फीलिंग बरोबर. कि हम इंस्टिंक्ट्स पे जाते हैं, तो वो हुआ मेरे साथ। हाँ. और मेरे एजेंट और मैनेजर को भी वही सेम फीलिंग आ रहा था कि हाँ, वी थिंक वी शुड लाइक गिव दिस एक्चुअली अ ट्राई, बिकॉज सीम्स टू बी वेरी लाइक सिंसियर पीपल, एंड विजन भी अच्छा लग रहा है। सो बस इतना है, हाँ कह दिया। क्या बात है. और एंड अभी और मैं बहुत खुश हूँ कि हाँ कह दिया। क्या हाँ बात है, क्या बात है. डायरेक्टरशिप हो गया, आपका काम हो गया, आपके कोस्टार भी ना बहुत बढ़िया है. मतलब जी निशांत हो या फिर आके हो, जी। कितना अच्छा लगता है कि चलो जिस मूवी में मैं काम कर रही हूँ, जिस हाँ मूवी से मेरा हाँ पहला प्रोजेक्ट आ रहा है, हाँ उस मूवी के स्टार कास्ट भी उतने ही तगड़े है कि चलो भाई हाँ सपोर्टिंग है सब. क्या क्या बोलते हाँ, हैं. बहुत अच्छा लगा। मैंने मतलब जैसे मैंने फिल्म भी देखा ना, बहुत खुश हो गई मैं। मतलब सब लोगों ने कितना अच्छे से परफॉर्म किया है अपने रोल का। और मेरा तो मतलब निशांत के साथ है, अनिकेत जो है फिल्म के अंदर, मैं मिस माधुरी पिंटू, ये अनिकेत। सो बहुत प्यारा लड़का है ये।
क्या बात सो मतलब कॉम्प्लिमेंट खूप चांगली कॉम्प्लिमेंट मिळाले सकाळ सकाळ सो शूटिंग के दौरान सब एकदम शांति मस्ती नाइस माहौल था और अजिंक्य अब इतना शांति है ना जब वो ऐसे बात करे ना वो एकदम ऐसा साइलेंस की जैसा polite एकदम जैसा, हाँ और शांति से समझा रहा है कि अच्छा एली अभी ये सीन ऐसा है ना आपको ऐसा करना है ये सब मतलब बहुत अच्छा था एवरीथिंग एंड मुझे ये भी अच्छा लगा कि हम स्कूल के अंदर भी शूट कर रहे हैं और पूना में और ये सारे मतलब स्टूडेंट्स बच्चे लोग ऐसे ही मतलब खड़े होके गुड मॉर्निंग टीचर ये सब मतलब मज़ा आया मुझे बहुत टू एक्सपीरियन्स दैट लाइक टीचर का रोल नाही कारण का मी ट्रेलरमध्ये सुद्धा बघितलं ट्रेलर सुद्धा खरंच खूप दमदार झालं ट्रेलरमधलं तुझं मराठी असू दे किंवा प्रत्येक कलाकारांचा ट्रेलरमध्ये दिसलेला त्यांचा ठेराव असू दे आणि त्यांच्या ट्रेलरमधून दिसून आलेली एक ओळख असू दे मला निशांत तुझ्यापासून तुला प्रश्न विचारायला आवडेल की चित्रपट येतोय ट्रेलर लॉन्च 16 पुण्यामध्ये खरंच खूप दमदार पद्धतीने पार पडलाय कॉन्टेसा वगैरे होते तिकडे पूर्ण जुन्या काळातल्या गार्डन्स वगैरे केलाय किती प्राऊड वाटते की चला बाबा पदार्पण बोलण्यापेक्षा मित्र बोलून की सुरुवात आहे आणि ती सुरुवात खरंच खूप चांगल्यापणे दमदार अशी झाली काय सांगशील त्याबद्दल खूप खुश आहे मी की फिल्म रिलीज होती आहे माझी आणि अजून खुश आहे की एली मॅमची पण पहिली फिल्म आहे आणि त्यांच्यासोबत मी काम करतो आहे ॲज अ लीड त्यामुळे खूप आनंदी आहे मी आणि खूप छान झाली आहे फिल्म आमची नक्कीच नक्कीच त्यामुळे ती थिएटरमध्ये तर अजून छान दिसेल बरं निशांत खरा एवढंच कमी बोलतो की हे आता फक्त इंटरव्ह्यू सुरू आहे म्हणून त्याचा सुरू आहे मला तुम्हाला विचारायला आवडेल कारण का मी ह्याच्याआधी सुद्धा बघितलं तर तो तेवढा जेवढा प्रश्न विचार तेवढाच उत्तर आहे. तसं काही आहे की फक्त छुपा रुस्तम असा आहे चला हे इथून हे मस्त आहे माईक तिकडे गेला पाहिजे हे खूप भारी आहे जे असं म्हणजे कमी नाही बोलत तो बोलतो तो खूप बडबडतो डिपेंड करतं कोण आहे समोरचं अच्छा तो खूप जजमेंटल आहे तो खूप आधी बघतो किती बोलायचं किती नाही पण फिल्मच्या वेळेस असं तो सेट वरती किंवा तसा नव्हता ते सगळं सोडून तो काम करत होता ते मला आवडत होतं तर कामाला घेऊन खूप सिन्सिअर आहे तो पोरगा नहीं वो लाइक कि जजमेंट माने मतलब वो देखेगा कि कैसा बात कर रहा है क्या कर रहा है और उसके बाद में वो इतना मैक्सअप होता है ऐसा इट्स नॉट काइंड ऑफ दैट जजमेंटल ऐसा हाँ वैसा नहीं हाँ मुझे लग रहा था ऐसा नहीं है मला तुला माईक तर आलाय तुझ्याकडे तुला विचारायला आवडेल की ट्रेलर लॉन्च 16 पार पडलाय म्युझिक लॉन्च झालाय सगळं काही झालंय चित्रपटाच्या प्रमोशनला सुद्धा सुरुवात झाली आणि 31 जानेवारीला म्हणजे महिन्याच्या अखेरीस आपला चित्रपट येतोय काय सांगशील अजूनपर्यंत तर धाकधूक आहे मनामध्ये की आता झालंय फिरकीत चला बाबा आता 31 तारखेला एक आठवडा बाकी आहे फक्त काय सांगशील त्याबद्दल धाकधूक तशी तेवढी नाहीये कारण का ज्या प्रकारे प्रमोशन सुरू आहे सगळीकडून जसं प्रेम मिळते मज्जा येते आता फक्त अपेक्षा एवढी आहे की 31 तारखेपासून चित्रपटगृहात सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि या फिल्मला जसं आपण मराठी चित्रपटांवर प्रेम करत आलो आत्तापर्यंत तसंच हा चित्रपट पण तुम्ही पहा आणि कसं वाटते कोणाचं काम ते जेन्युइनली सांगा आणि काय अपेक्षा आहेत तुम्हाला अजून सो मजा तर येते अंकिता येस काय प्रमोशनला सुरुवात झाली खूप ठिकाणी फिरून आलोय तेच प्रश्न 30 उत्तर खरंच खूप कंटाळकर काढले कसं वाटतंय काय वाटतं वगैरे ते सगळं जाऊ दे अंकिताला एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट का भावतो किंवा तिला एक प्रेक्षक म्हणून चित्रपट किती जवळचा आणि किती भारी वाटतो काय सांगशील त्याबद्दल? मला बघायला असं खूप आवडेल कारण की आत्ता मी जेवढे फिल्म्स बघतेय लाईक ह्या जॉनरचा खूप काळानंतर एक फिल्म येते असं मला वाटतं सो आय थॉट की खूप रिफ्रेशिंग असेल एका ऑडियन्सला हे बघायला गाणी बघायला ती स्टोरी लाईन बघायला दॅट इनोसंट प्युअर लव्ह जे आपण म्हणतो ना की मजा येईल यार बघायला नक्कीच मीरा श्रीकांत सरांसोबत स्क्रीन शेअर करतेस जसं तू म्युझिक लॉन्चला बोललेलीस की माझ्यावर लागला जो टॅग आहे की मीरा जगाने फक्त नेगेटिव्हच का करते तर हा पूर्णपणे पुसला जाणार कारण का खरंच ट्रेलरमध्ये खूप गोड दिसतेस किती रेपो जमले आता श्रीकांत सरांसोबत की भाई चला आता बोलू शकतो असं खूपच छान आमचं रॅपो जमलंय आल्या आत्ता त्यांनी मला विचारलं खायला काय आणलंयस की नाही इथून सुरुवात होते हे खरं आहे नाही मी ऍक्च्युली करून आणणार होते खरंच पण ना इतकी धावपळ रोज चालू आहे ना की वेळ मिळतच नाही आम्ही फक्त 5 तास झोपतोय आणि उठून लगेच आम्ही रेडी होऊन निघतोय बरं. त्यामुळे पण खूपच छान आणि श्रीकांत सरांबरोबर ना ऍडजस्ट न करायची गरजच पडत नाही इतके छान आहेत ते म्हणजे असं जे त्यांनाही स्क्रीनवरती आधी विलनमध्ये किंवा ग्रे ग्रे शेड मध्ये पाहिलेले आहेत अजिबात तसे नाहीयेत ते अजिबात म्हणजे अजिबात नाही आणि आम्हा मुलींचं सगळ्यात जास्त त्यांच्याशी छान जमतं क्या बात आहे म्हणजे आहे की नाही खरं माझा एकही सीन नाही
नाही सरांबरोबर पण तरी इज माय फेवरेट क्या बात आहे, क्या बात आहे श्रीकांत सरांची सर, पण मी फेवरेट आहे क्या बात आहे. हा ही मी तर बोल की ही खरी कॉम्प्लिमेंट आहे श्रीकांत सर पाहिजे असं. See, एवढं सगळं मी बोलले आणि तिला म्हणाले हेच तर इलू इलू आहे. हा क्या बात आहे, क्या बात आहे. वा. हे सर काय हे अशी तक्रार का, आता एवढं तिने कौतुक केलं तुमचं आणि डायरेक्ट तिकडे असं इलिलो असं का? नाही, तिला मी आधी कमिट केलं होतं की तू माझ्यासाठी ती उत्तम स्वयंपाक करते, बरोबर. उत्तम कुक आहे ती, तर म्हणलं तुझ्या हातचं करून काहीतरी आण. तर ते सकाळीच तिने सांगितले 2:30 वाजता पोहोचले, संपलं. मग आता काय, मग आता तिथंच कौतुक करणार. ती बिचारी पुण्याची आहे आणि एवढ्या लांब इथे एकटी राहतीये. म्हणजे पुण्याचा सॉफ्ट कॉर्नर लगेच लगेच तयार होतो, ते बोलायला काय हरकत नाही. नाही. आणि ज्याच्यामध्ये पण म्हणजे गौरव आणि तिची अशी केमिस्ट्री आहे, बरोबर. निशान आणि एलीची हे अशी केमिस्ट्री आहे. तर त्याच्यामध्ये मीराच्या आणि माझ्या केमिस्ट्रीमध्ये मजा आली, कारण म्हणजे ती गंमतच होते ना की ह्याच्यानंतर म्हणजे आफ्टर 40s नंतर तो प्रेमात पडलेला माणूस आहे, जुन्या आठवणी हे करून. तर त्याचे सीन पण फार मस्त लिहिले होते सुपेकरांनी आणि ते करायला फार मजा आली. वीणासारखी कसली अभिनेत्री बरोबर होती. परत आपली वनिता खरात, असे ते कॉम्बिनेशनच खूप मस्त होतं ते. म्हणजे ट्रेलर मध्ये लाईन आहे ना की तुझ्या हाताला अजून पण तशीच चव Yes, हे ते खरं आहे. असं बोलायला काय हरकत नाही. आहे, खरं आहे. हे खऱ्या मुलाला खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तसं असं तसंच आहे. तिने कोल्हापूरला म्हणजे रितसर बायका कशा जुन्या बायका भाकऱ्या थापतात, तसे इकडे अंगठ्यात ते परात घेऊन तसं तिने केलेलं असा व्हिडिओ आहे. इमॅजिन करतोय मीराशी बसले प्रॉपर अंगठ्यामध्ये परत धरून हो, थापते भाकरी. नाही आहे, असं करून केलंय तिने वा. या कोल्हापूरला. क्या बात आहे. आणि मग म्हटलं की अरे मग आपण खायला मिळालं पाहिजे तिच्या हातचं. आज तरी खायला प्यायला मिळालं नाहीये, काही हरकत नाही, नेक्स्ट टाइमला घेऊन येशील.